विद्यार्थ्यांनो, आपण इंग्रजी विषयाची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना 9वे प्रकरण पाहत आहोत. याचं बेसिक सर्व शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे आणि ज्यांनी ते काळजीपूर्वक लिहिलेत, वाचलेत, समजून घेतलेत त्यांच्यासाठी हे प्रश्न म्हणजे अतिशय सोपे प्रश्न आहेत. चला तर पाहूयात. आज आपण सॅम्पल क्वेश्चन्स सुरुवातीला पाहूया. सॅम्पल क्वेश्चन्स. प्रश्न पहा. चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चूज निवडा. द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म योग्य संक्षिप्त रूप. टू फिल भरण्यासाठी. इन द ब्लँक्स रिकाम्या जागी. म्हणजे आपल्याला लक्षात आलं या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म भरायचा आहे. हे बघा. आय डॅश डॅश लाईक ब्रिंजल. आय डॅश डॅश लाईक ब्रिंजल म्हणजे इथं काहीतरी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म भरायचा आहे आपल्याला, संक्षिप्त रूप भरायचं आहे. खाली जर आपण ऑप्शन मध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे डू नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म भरायचा आहे आपल्याला. म्हणजे डोंट म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं तर बघा डू आणि नॉट हे दोन शब्द जोडून आपण काल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवलाय. काय बनतो तर डू पहिला शब्द जशास तसा आणि त्यानंतर एन जवळ येणार शब्दाच्या, ओ लोप पावणार आणि अपॉस्ट्रोफी येणार आणि अपॉस्ट्रोफी नंतर टी म्हणजे डी ओ एन अपॉस्ट्रोफी टी. असं अगोदर आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करायचा बाळांनो आणि नंतर उत्तरात बघायचं. मग असं कुठं आहे डी ओ एन अपॉस्ट्रोफी टी? इथं तर नाहीये, इथं पण नाहीये, इथं आहे बघा डी ओ एन अपॉस्ट्रोफी टी. मग आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. काय अडचण? अजिबात अडचण नाही. त्यानंतर पाहूया प्रश्न दुसरा. क्वेश्चन नंबर 2. विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. विच म्हणजे कोणता, इज म्हणजे आहे द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म योग्य संक्षिप्त रूप. फॉर द वर्ड्स इन द बॉक्स. फॉर द वर्ड्स म्हणजे त्या शब्दांसाठी, कोणत्या चौकटीमधील शब्दांसाठी. आता चौकटीमध्ये काय शब्द दिलेला आहे बाळांनो? वी हॅव. आपण वाक्य वाचू. वी हॅव टू डू दिस वर्क म्हणजे आपल्याला हे काम केलंच पाहिजे, बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला वी हॅव दिलेलं आहे आणि आपण काल पण पाहिलंय. हे बघा वी आणि हॅव. वी हॅव याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय येतो बाळांनो? तर वी जशास तसं घेतो आपण, पहिला शब्द जशास तसा. आणि हॅवचं काय होतं? एच ए निघून जातं आणि त्याच्याऐवजी काय येतं? अपॉस्ट्रॉफीचं साइन चिन्ह आणि त्यानंतर व्हीई. मग आपण ऑप्शन मध्ये बघायचं नाही, आपण अगोदर तयार करायचं आणि त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया. वी अपॉस्ट्रॉफी व्ही असं कुठं दिसतंय? इथं नाहीये, इथं पण नाही. ऑप्शन नंबर 3 ला बघा वी अपॉस्ट्रॉफी आणि व्ही इथं आहे आणि इथं पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. चला यानंतर पाहूयात आपण तिसरा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणता इज द इनकरेक्ट यूज ऑफ अपॉस्ट्रॉफी. इनकरेक्ट यूज ऑफ. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा वापर. अपॉस्ट्रॉफी या चिन्हाचा खालीलपैकी कोठे चुकीचा वापर झालेला आहे असं विचारलंय. इनकरेक्ट म्हणजे बरोबर नसलेला, अयोग्य, चुकीचा. मग बघूयात आपण. हे बघा हिज हे काय आहे बघा. ही आणि इज हे दोन शब्द आहेत आणि याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ही आणि आय निघून जातं आणि अपॉस्ट्रॉफी येऊन यस. म्हणजे हे तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. दुसरं बघा हे कशाचं आहे? आय आणि एम. आय एम हे बघत असताना तुमच्या लक्षात येईल हे आय जशास तसं ये निघून जातं आणि त्याच्याऐवजी अपॉस्ट्रॉफी एम. मग आय एम हे पण बरोबर आहे. तिसरं पाहूयात आपण.
हे कशाचं आहे बघा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, नीट लक्षात घ्या. तिसरं विल नॉटचा आहे, विल नॉटचा. विल नॉटचा कसा होतो तर बघा WONT वोंट आहे का असं. इथं काय केलं माहिती आहे का, अपॉस्ट्रोफी यांच्या पुढे असायला पाहिजे होतं अपॉस्ट्रोफी मार्क, पण इथं कुठे दिलेलं आहे यांच्या अगोदर. हे चुकीचं आहे, चुकीचं इनकरेक्ट आहे. आणि आता डोंटचं तर आपण अगोदरच्याच प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे, अगोदर पण पाहिलं. हे बघा डू आणि नॉट याचं काय होतं DONT, म्हणजे हे पण योग्य आहे. मग चुकीचं कोणतं आलेलं आहे आपलं, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. आतापर्यंतच्या माझ्या माहितीप्रमाणे तिन्ही प्रश्नाची उत्तरं 3 आलेत, ऑप्शन आलेत. आता पाहूयात आपण पुढील प्रश्न. काय अवघड आहे का प्रश्न, अजिबात नाही, तुमच्या पूर्ण लक्षात येतो. कालचा ज्यांनी तास केलाय त्यांना अडचण नाही, ज्यांनी नाही केला त्यांना अडचण येणार. पुढं वेअर विल यू यूज द अपॉस्ट्रोफी, म्हणजे वेअर विल यू यूज, तुम्ही कोठे वापराल. द अपॉस्ट्रोफी मार्क, म्हणजे अपॉस्ट्रोफीचं चिन्ह. टू मेक, बनवण्यासाठी. काय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड यू आर. हे बघा बाळांनो, ते यू आर असं दिलेलं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये अपॉस्ट्रोफीज दिलेलं नाही. आणि अपॉस्ट्रोफी कुठं वापरायला म्हटलंय, मग ते अगोदर आपल्याला माहित असू द्या शब्द कोणता आहे, यू आणि आर. यू आर या दोन शब्दाचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, बरोबर. तुम्हाला माहित आहे आर असल्यानंतर पहिला शब्द आपण जशास तसा लिहितो YOU, आणि इथलं काय फक्त लोप पावतं, ये निघून जातं, त्याच्याऐवजी अपॉस्ट्रोफी येते. आणि पुढे मात्र आर ये. मग कुठं आला अपॉस्ट्रोफी, लक्षात घ्या. अपॉस्ट्रोफीचे 3 प्रकार, नीट बघा आता कुठं आला. यू नंतर म्हणजे आफ्टर यू, आरच्या अगोदर म्हणजे बिफोर आर, आणि दोघांच्या मध्ये म्हणजे बिटवीन यू अँड आर. हे तिन्ही पैकी कुठलं तर आपलं ऑप्शन मध्ये असणार. काय काय बोललो लक्षात आलं का तुमच्याकडे, नाही आलं. हे बघा अपॉस्ट्रोफी कशाच्या नंतर आहे, यूच्या, म्हणजे आफ्टर यू. अगोदर पर्याय बघू आपल्याकडे आहे का आफ्टर यू. आफ्टर यू पहिलाच पर्याय आहे, म्हणजे हे उत्तर येणार आहे आपलं. हा जर पर्याय नसता, हा जर पर्याय आपल्याला उपलब्ध नसता तर कोणता आला असतं, बिफोर आर. पण इथं तुम्हाला बिफोर आर दिसतंय का रे, कुठंतरी दिसतंय का, इथं आफ्टर आर आहे का, बिफोर आर तो पण असला असता, पण आहे का इथं नाही. आणि दोघांच्या मध्ये बिटवीन यू अँड आर, त्या तिन्ही पैकी आपल्याकडे पर्याय फक्त आहे आफ्टर यू, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1. आपण आताच सॅम्पल क्वेश्चन्स पाहिले, यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस, म्हणजे सरावासाठीचे प्रश्न. सोपे, अतिशय सोपे प्रश्न आहेत. वाचूयात पहिला प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे खालील पैकी कोणता, इज द रॉंग पेअर, म्हणजे आता कोणता म्हणलं ती कोणती जोडी आहे ना, खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे. आता बघूयात आपण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची जोडी दिलेली आहे. आय हॅव, तुम्हाला माहित आहे आय हॅव, मी काल सांगितल्याप्रमाणे हॅव मधलं हे बघा HA निघून जातं आणि त्याच्याऐवजी काय येतं, अपॉस्ट्रोफी. मग आय अपॉस्ट्रोफी बी, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर कॅन नॉट, कालच सांगितलं कॅन अगोदर जशास तसं, आणि डबल एन बनवायचं नाही. चुकणारामध्ये दिले पहा मी, इम्पॉर्टंट मध्ये दिले की नाही मी. मग बघा कॅन नॉट, त्याच्यामध्ये कॅन जशास तसं, आणि इथं मात्र डबल एन न होता दोन्ही पण NO निघून जातं, त्याच्याऐवजी अपॉस्ट्रोफी आणि टी, कांट, हे सुद्धा आपलं बरोबर आहे दिलेलं.
त्यानंतर आपण पाहूया आर नॉट. हे बघा आर इथं मात्र एन काय होतं जवळ येतं. म्हणजे काय होतं ARE हे एन शब्दाच्या जवळ येतं आणि हे ओ निघून जातं इथलं आणि त्याच्याऐवजी अपॉस्ट्रॉफी येतं आणि टी आरंट. पण वर काय केलंय बघा बरं अपॉस्ट्रॉफी चुकीचं लिहिलंय की नाही. मग हे चुकीचं आहे रॉंग आहे. हे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते रॉंग आहे. आणि ही इज हे पण आपल्याला माहित आहे ही जशाच तसा शब्द इज निघून जात इज मधला आय निघून जातं आणि यस अपॉस्ट्रॉफी आय ऐवजी अपॉस्ट्रॉफी आणि यस हे पण बरोबर आहे. बरं रॉंग कोणतं आहे आपली जोडी तर आर नॉट ची रॉंग दिलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन नंबर 2. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे योग्य संक्षिप्त रूप ऑफ हॅव नॉट. हॅव नॉटचं करेक्ट शोधायचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही. काय अवघड आहे का अवघड काय अरे नक्कीच नाही. तुम्हाला सगळ्यांना येते मला माहित आहे. तुमच्यावर खात्री आहे का नाही तुमच्यावर विश्वास आहे का नाही माहित नाही. पण माझा तुमच्यावर 80% विश्वास आहे 100% नाही बरं का. हा तर बघा हॅव नॉटचं आपल्याला माहित आहे हॅव HAVE आणि नॉट मी सांगितलं काय करतो आपण हॅव काय करणार जशास तसं लिहिणार HAVE हॅव आणि एन जवळ येणार आणि अपॉस्ट्रॉफी ओ निघून जाऊन अपॉस्ट्रॉफी आणि टी हॅवंट. आणि असं कुठं आहे बघा HAVE एन अपॉस्ट्रॉफी टी HAVE एन इथं नाहीये. इथं बघा इथं तर नाहीच. इथं पहा HAVE एन अपॉस्ट्रॉफी टी म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि हे 4 ला पण शेवटी अपॉस्ट्रॉफी दिले म्हणून उत्तर आले ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. काय होतंय काय माहित नाही पण बऱ्याच प्रश्नाची पर्याय क्रमांक 3च यायला लागलेत उत्तर. हा जादू काय माहित नाही काही तसे योगायोगाने उत्तर आहेत त्या ठिकाणी आहे की नाही. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. वेअर विल अपॉस्ट्रॉफी मार्क बी युज्ड. वेअर विल अपॉस्ट्रॉफी मार्क विल बी युज्ड वापरण्यात येईल म्हणजे कोठे अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह वापरण्यात येईल इन द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ लेट्स. आता बघा इथं काय माहितीये का नीट लक्षात घ्या यांनी लेट्स विदाउट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं दिलेला आहे. हा शब्द कशाचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे हे बघा तर अगोदर बघूया LET आणि US लेट अस. लेट अस चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. काय करतो आपण LET जशास तसं LET आणि इथलं यू निघून जातं बाळानो यू आणि त्याच्याऐवजी अपॉस्ट्रॉफी येतं आणि यस लेट्स. लेट्स लेट्स म्हणजे काल पण सांगितलं मी आपण त्याचा अर्थ लेट्स. मग मला सांगा अपॉस्ट्रॉफी कुठं आलेले बाळानो बघा पहिलं ऑप्शन आपण बघताना आफ्टर टी आहे का बघू अगोदर आफ्टर टी कुठे दिसतंय का आपल्याला बिफोर टी आफ्टर यल आफ्टर टी अजून योगायोग बरोबर आहे की नाही आफ्टर टीच. आता आलाय प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तेच पर्याय तर आपण काय करणार पर्याय तर तोच येतोय आफ्टर टी ऑप्शन नंबर 3. आता पुढे पहा अजून दुसरा पर्याय काय असला असता हा नसता तर मी खाली लिहून दाखवतो कशाच्या अगोदर आहे रे ते म्हणजे आपला पर्याय काय असला पाहिजे होता बिफोर यस. पण आपल्याकडे आहे का कुठे बिफोर यस नाहीये. आणि तिसरा पर्याय आणखी एक काय पर्याय असला असता बिटवीनचा कोणाच्या मध्ये बिटवीन टी अँड यस असा पण पर्याय असला असता पण आपल्याकडे आहे आफ्टर टी म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. काय अडचण आहे का काहीही नाही. हॅलो हा बघा यानंतर पाहूयात आपण
क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा, चूज द इनकरेक्ट म्हणजे चुकीचा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आपल्याला शोधायचं आहे, निवडायचं आहे. दे आर, हे बघा लक्षात घ्या, चुकीचं म्हटलंय, हे दे आर आहे. तुम्हाला माहित आहे THEY दे आणि आर, दे आर. तर इथं काय होतं, दे पहिल्यांदा जसं तसं लिहितो आपण आणि आर मधलं ये निघून जातं आणि त्याच्याऐवजी अपॉस्ट्रोफी आणि पुन्हा आरी, म्हणजे हे बरोबर आहे, दे आर करेक्ट आहे. त्यानंतर ओंट दिले इथं, तर हा कशाचा आहे, विल नॉट. लक्षात घ्या, विल नॉट हे आपल्याला माहित आहे, हा मी तुम्हाला सांगितलेला आहे इम्पॉर्टंट. विलंट होत नाही कधी सुद्धा. विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वोंट हा सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर शी इज, हे बघा शी आणि इज चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे हा. हे सी जशास तसं लिहितो आपण, आय निघून जाताना त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे अपॉस्ट्रोफी मार्क येतो आणि नंतर यस, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि आय बघा इट्स लिहायचंय, हा कशाचा आहे, आय टी आणि इज, इट इज. तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा येतो बघा, पहिला शब्द जशास तसा, इथं लिहू का पुढे, इथं लिहितो वाटल्यास, आय टी, इट लिहिला, हे आय निघून जातं इज मधलं आणि त्याच्याऐवजी अपॉस्ट्रोफी येतं आणि यस येतो, इट्स. अशा पद्धतीनं खरा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतो, पण इथं कसा दिला आहे, चुकीचा दिलेला आहे, अपॉस्ट्रोफी चुकीच्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट चुकीचं कुठं आहे, ऑप्शन नंबर 4. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5 बघा. Which of the given contracted forms दिलेले कोणते संक्षिप्त रूप इज करेक्ट बरोबर आहे विचारलंय. आता कधी इनकरेक्ट विचारते, कधी करेक्ट विचारतात, आपण नीट वाचायचं. हे बघा काही प्रश्न तर आपले काळजीपूर्वक न वाचण्यामुळे जातात आणि म्हणून सवय लावायची काळजीपूर्वक वाचण्याची आणि उत्तर शोधण्यापूर्वी, उत्तर लिहिण्यापूर्वी आणखी एकदा खात्री करायची की काय विचारलं होतं, करेक्ट विचारलेलं आहे. मग आता बघा डज नॉट, डझंट बघा काय असतं, DOES आणि अपोस्ट म्हणजे नॉट, डज नॉट च काय होतं, डजला जशास तसं डज लिहिलं जातं, एन जवळ येतं आलं, ओ निघून जातं गेलं, अपॉस्ट्रोफी आणि टी, म्हणजे हे पहिलंच आलेलं आहे बरोबर करेक्ट. तरी खात्री करा तुम्ही, एकच आहे का, पुढे कुठं दिसतंय आपल्याला, आपल्याकडून गलतीनं झालं का, गलती होणारच नाही. पण पहा कॅन नॉट, इथं तर बघितल्या लक्षात येईल, हे मी इम्पॉर्टंट मधलं दिलेलं आहे, असं दिलं जातं CANN, डबल एन कधी असतं का याच्यामध्ये नाही, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर डू नॉट, हे बघा 2 वेळा आलंय आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आतापर्यंत डू नॉटचं, डू आणि नॉट काय होतं, डू पहिला शब्द जशास तसा आणि जवळ येन येतो नंतर, लक्षात घ्या, म्हणजे DON आणि नंतर अपॉस्ट्रोफी टी येतं, परंतु इथं अगोदरच अपॉस्ट्रोफी दिलेला आहे म्हणून हे पण चुकीचं आहे. आय एम, हे बघा जशास तसंच आय एम दिलंय, तिथं काहीच ड्रॉप केलेलं नाही. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे बघा आय आणि एम, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय येतो बघा, तर आय आणि हे निघून जातं ये आणि अपॉस्ट्रोफी आणि एम येतं, इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच नाही दिलेला, जशास तसं दिलंय आणि अपॉस्ट्रोफी दिलंय, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं करेक्ट कोणतं आलं, पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न 6. Which correct contracted form will you choose to fill in the blank? आता बघा
विच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे कोणते संक्षिप्त रूप विल यू चूज तुम्ही निवडाल टू फिल इन द ब्लँक्स रिकामी जागा भरण्यासाठी. आता एक वाक्य आहे ते वाक्य पुस्तकात खाली दिलंय परंतु मी पुढे लिहिलंय जागा वाचवण्यासाठी. ही डॅश डॅश देअर आणि इथं जर बघितलं तर वॉज आणि नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचा आपल्याला. वॉज नॉट वॉजंट म्हणजे नव्हता, वॉज होता, वॉजंट नव्हता, वॉज नॉट म्हणजे नव्हता. मग इथं बघा मी इथं लिहितो वॉज आणि नॉट याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवताना आपल्याला वॉजला वॉज तसंच येणार आणि नॉट मधलं एन काय होतं जवळ येतं शब्दाला चिटकून आणि ओ मात्र निघून जातं अपोस्ट्रोफी आणि टी. मग वॉजंट अशा प्रकारे कुठं आहे तर इथं तर सगळ्याच्या सगळं दिलेलं आहे चुकीचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये WASN अपोस्ट्रोफी टी हे बरोबर आलेलं आहे. इथं पण बघा शेवटी अपोस्ट्रोफी दिल्यावर तर कधीच बरोबर नाही आणि इथं पण शेवटी अपोस्ट्रोफी दिले कधीच बरोबर नाही. मग या प्रश्नाचं उत्तर काय येते बाळांनो पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. आतापर्यंत आपण 6 प्रश्न पाहिलेले आहेत. आता 7 आणि 8वा प्रश्न पाहूयात. वाचूयात प्रश्न. चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चूज द इनकरेक्ट चुकीचं वाचलं. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय हॅव. आपल्याला आय हॅवचा करेक्ट म्हणजे योग्य बरोबर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचा आहे. तर आपण अगोदर लिहूयात आय आणि हॅव. याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा बनतो सांगितलं मी. आय जशास तसं आणि एच ए निघून जातं हॅवचं त्याच्याऐवजी अपोस्ट्रोफी मार्क आणि त्यानंतर VE आय अपोस्ट्रोफी VE असं कुठं आहे पहिल्यात नाही दुसऱ्यात सुद्धा नाही तिसऱ्यामध्ये आहे आणि चौथ्यामध्ये तर नाहीच नाही. म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आणखी आलं बघा 3 काय पिच्छा सोडत नाही आपलं. चला 8वा प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 8. चूज द इनकरेक्ट. चूज म्हणजे निवडा इनकरेक्ट म्हणजे चुकीचं पेअर जोडी फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायातून इनकरेक्ट हा शब्द बघा चुकीची जोडी निवडायची आपल्याला. कसली चुकीची जोडी निवडायची आहे. आणि हा प्रश्न बघा 2023 ला जी परीक्षा झाली होती स्कॉलरशिपची त्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघूयात आपण. विल नॉट बघा हे ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मध्ये दिलेले हे आहेत बघा. मी इम्पॉर्टंट मध्ये यापूर्वी जे सांगितलेले आहेत ते दिलेले. विल नॉट च विलंट होत नाही. कसं होत आहे ओंट म्हणजे हे बरोबर दिलेलं आहे. शाल नॉट शॅलंट होत नाही असं सांगितलंय पण इथं शॅलंट दिलंय. याचं काय होतं योग्य SHAN अपोस्ट्रोफी टी शांत होतं पण हे काय दिलंय शॅलंट म्हणजे हे चुकीचं दिलंय. त्यानंतर लेट असचं काय होतं लेट जशास तसं येऊ निघून जातं अपोस्ट्रोफेनियस म्हणजे हे पण बरोबर दिलेलं आहे लेट्स. आणि हॅव नॉटचं पण हॅव जशास तसं एन जवळ येतं ओ निघून जातं अपोस्ट्रोफी आणि टी म्हणजे हॅव सुद्धा बरोबर दिलेलं आहे. मग काय चुकीचं दिलेलं आहे बाळांनो आपल्याला इनकरेक्ट लक्षात आलं तर शाल नॉटचं शॅलंट दिलेलं आहे. शांत यायला पाहिजे हे असं यायला पाहिजे पण असं दिलेलं आहे म्हणजे चुकीचं म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे. त्यांचं चुकीचं आहे त्यांनी चुकीचं दिलंय पण आपल्याला चुकीचं शोधायला लावलंय म्हणून त्यांचं चुकीचं ते आपलं बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. यानंतर पहा आपण या पाठातला क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस मधील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न जरा मजेशीर विचारलेला आहे. सोपा आहे प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे.
मॅच द करेक्ट पेअर म्हणजे जोडी लावा, पण कशी करेक्ट योग्य जोडी लावा. अँड पेअर्स म्हटलंय जोड्या, योग्य जोड्या लावा. अँड चूज द आन्सर आणि उत्तर शोधा. आता बघा इथं ए ग्रुप मध्ये दे विल, हॅव नॉट आणि सीज असं दिलेलं आहे आणि बी ग्रुप मध्ये त्यांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे. बघा दे विल चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला माहित आहे, दे अपॉस्ट्रोफी डबल एल. हॅव नॉट चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म माहित आहे आपल्याला, हॅवंट HAVEN अपॉस्ट्रोफी टी आणि सी चा सुद्धा माहित आहे, सी अपॉस्ट्रोफी एस. पण आता आपल्याला पर्यायामध्ये 1 लाख आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे असं दिलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी काय केलं, हा पहिला आहे म्हणून 1 लिहिलं, हा दुसरा आहे म्हणून 2 लिहिलं, हा तिसरा आहे म्हणून 3 लिहिलं. आता याच्यातला आपण फक्त त्याच्या पुढचा काय करूयात, जे ए बी सी पैकी काय येतंय ते लिहूयात. बघा दे विल याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय रे, तर हे बघा दे अपॉस्ट्रोफी डबल एल म्हणजे कुठं आहे 1 ला बी, म्हणून इथं 1 ला बी लिहूया. लक्षात येत आहे. त्यानंतर बघूया हॅव नॉट चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कुठं आहे, हॅवंट सी म्हणजे 2 ला सी येणार आहे. त्यानंतर शी इज याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कुठं आहे, सी इज म्हणजे ए येणार आहे, म्हणजे 3 ला ए येणार आहे. म्हणजे बघा 1 ला बी, 2 ला सी आणि 3 ला ए. आता आपण पर्यायाकडे जाऊ बघायला. 1 ला बी आहे का, आहे. 2 ला सी आहे का, आहे. आणि 3 ला ए आहे का, आहे. उत्तरच आपलं पर्याय क्रमांक 1 येणार आहे. काय येईल, ऑप्शन नंबर 1. पुढचं बघण्याची आवश्यकताच नाही, उगाच बघायचं नाही ह्याला काय आणि त्याला काय. आपलं उत्तर आलं की नाही. मग अशा पद्धतीने बाळांनो याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. परंतु बघा आपण आजच्या तासिकेमध्ये क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आणि सॅम्पल क्वेश्चन्स असे टोटल प्रश्न पाहिलेले आहेत. आणि याच्यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो मात्र तुम्ही बघायला विसरू नका, त्याशिवाय हे प्रश्न तुम्हाला नीट येणार नाही. आणि तुमचं 100% प्रश्न आणि उत्तर यावेत असं वाटत असेल तर काळजीपूर्वक पहिला व्हिडिओ पहा आणि त्यानंतर सोडवा. हे सगळे प्रश्न काळजीपूर्वक लिहा, तुमचे 2 मार्क जाणार नाही त्याची हमी मी तुम्हाला देतो. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.